नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उरण तालुक्यातील दिघोडे गावानजीक असलेल्या WL वेअरहाऊसमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. तर या आगीचे लोट लांबच लांब पसरल्याचं बघायला मिळालं. LOCच्या राजौरीमध्ये आणखीन एक IED ब्लास्ट झालाय. या स्फोटामध्ये सैन्यातील एक अधिकारी शहीद झालेत. शनिवारी संध्याकाळी LOC जवळ पेट्रोलिंग पार्टी जवळ हा स्फोट झालाय, पण अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाहीये. पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200% वाढवण्याचा निर्णय भारताने घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर भारतानं पाकिस्तानला हा दुसरा मोठा झटका दिलाय. देशभरात पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्या 700 जिल्ह्यांमध्ये निषेध सभा घेण्यात आल्या. त्याचबरोबर आज देखील या सभा घेण्यात येणार आहेत. देशभरात अनेक ठिकाणी या निषेध सभा घेण्यात येतील. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत पार पडलेल्या बैठकीत दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी भारत सरकार सर्व सुरक्षा एजन्सीसोबत उभी असल्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला आहे. सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार, संजय राऊत, शरद यादव, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद यांची देखील उपस्थिती होती. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. जम्मूतील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी रात्री पुलवामा आणि अनंतनाग परिसरातून 10 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींकडून निषेध नोंदवण्यात आला आणि कोलकातामध्ये शेकडो नागरिकांनी एकत्र येत रॅली काढली. तर तिकडे भोपाळमध्येही CRPFच्या जवानांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना दिली. मेणबत्त्या पेटवून हुतात्म्यांना मुकस श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात आली. हजारो CRPF जवान कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान नितीन राठोड यांच्यावर काल संध्याकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. राठोड यांच्या मूळ गावी म्हणजेच बुलढाण्याच्या लोणारमध्ये त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी. आपल्या गावातल्या वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतल्या स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण गाव नितीन राठोड यांना दादा नावाने ओळखायचं. दहशतवादी हल्ल्यात लोणारचा दादा शहीद झाला. गावातल्या प्रत्येक घराचा सदस्य हरपल्याची भावना या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान संजय राजपूत यांना देखील अखेरचा निरोप देण्यात आलाय. तर त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर उसळला होता. संजय राजपूत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढंच नाही तर काही जण झाडावर देखील चढलेले बघायला मिळाले. संजय राजपूत अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. संजय राजपूत यांनी तब्बल 23 वर्ष देशसेवेसाठी अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे. पुलवामामधल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाटण्यातल्या जवानांना काल अखेरचा निरोप देण्यात आला. वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. तर मूळचे धौलपूरचे जवान भगीरथ देखील पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलानं त्यांना मुखाग्नी दिला. संपूर्ण देशाला हेलावून टाकणारी ही दृश्य या ठिकाणी बघायला मिळाली. राजस्थानमध्ये देखील पुलवामा हल्ल्यातील जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शहीद जवान अमर रहेच्या घोषणा दिल्या. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांमध्ये हरिद्वारमधल्या जवानाचाही समावेश आहे. जवानाचं पार्थिव मुळगावी दाखल झाल्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिकडे भगलपूरमध्ये देखील शहीदांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शामलीमधल्या शहीद जवानांवर देखील लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांमध्ये प्रयागराजमधल्या 2 जवानांचा देखील समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी धुळ्यामध्ये बोलत असताना पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. देशवासियांच्या डोळ्यातल्या अश्रूचं उत्तर देणार असल्याचं यावेळी पंतप्रधान म्हणाले.
धुळे यवतमाळ दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन केलं। यावेळी पंतप्रधानांनी पुलवामातील भ्याड हल्ल्याचा चोख बदला घेण्याची लष्कराला पूर्ण मुभा असल्याची गर्जना केली आहे। धुळ्यातील भाषणाची सुरुवात पंतप्रधानांनी अहिराणी भाषेतून केली। जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आता रिलायन्स फाउंडेशन पुढे आलंय। यासंबंधी रिलायन्स फाउंडेशननं प्रेस रिलीज जारी केला असून रिलायन्स फाउंडेशन शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची पूर्ण जबाबदारी घेणार आहे। तर महानायक अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख असे एकूण 2.5 कोटींची मदत देऊ केली आहे। तर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी देखील सर्व शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचं ठरवलंय। सेहवाग इंटरनॅशनल शाळेत या मुलांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी उचलेन असं त्यांनी ट्विटरवरून सांगितलंय। इराणी करंडक विजेत्या विदर्भ संघानं ही बक्षिसाची संपूर्ण रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला देऊ केली आहे। शहीदांच्या कुटुंबियांना साई संस्थानं देखील मदतीचा हात दिलाय। 44 शहीद जवानांच्या कुटुंबियांना 2,51,00,000ची मदत साई संस्थांतर्फे देण्यात येणार आहे। साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी ही घोषणा केली आहे। सीमेवरील भ्याड हल्ल्यानंतर युद्धखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे। पोखरणमध्ये भारतीय वायुसेनेचा धडकी भरवणारा युद्ध सराव पार पडला। पुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकावरच्या प्रवाशांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली होती। रेल्वे रुळावर उतरून यावेळी प्रवाशांनी या ठिकाणी रेल रोको केला। तर रेल रोको करण्यासाठी जमलेल्या जमाव पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर या ठिकाणी नागरिकांनी दगडफेक देखील केली। त्यामुळे पोलिसांनी संतप्त जमावावर लाठीचार्ज केला। त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती। तर प्रवाशांचा त्यामुळे मोठा खोळंबा झाल्याचं बघायला मिळालं। नालासोपारा रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले। त्या जखमी पोलिसांवर नालासोपाऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईतील व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली। मुंबईतील काही भागात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवली होती। मुंबईतील दादर परळ भागातील दुकानं यावेळी बंद होती। मुंबईबरोबरच नवी मुंबईत देखील बंद पाळण्यात आला। नेरूळ, सीवूड, कोपरखैरणे, ऐरोली भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून हल्ल्याचा निषेध केला। तर नेरूळमध्ये रिक्षा चालकांनी कडकडीत बंद पाळला होता। तर तिकडे भिवंडी शहरातही लाहोटी कंपाऊंडमधील कपडा बाजारपेठेतील सुमारे 400 कपड्याची दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती। दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। जनतेतही या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तीव्र आक्रोश बघायला मिळतोय। त्यामुळे मुंबईतही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती। माझगाव इथल्या शिवसैनिकांनी देखील पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने केली। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आणि मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानच्या ध्वजाला जोड्यांनी मारले। यावेळी त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या। इंदापूरमध्ये वकील संघटनेच्या वतीनं दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सोबतच इंदापूर न्यायालय ते तहसील कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला। राहाता शहरातही कडकडीत बंद पाळत निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या निषेध सभेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। तर बंदचं कोणतंही आवाहन न करता व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून निषेध नोंदवला। रत्नागिरीच्या दापोलीमध्येही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। व्यापाऱ्यांनी देखील बाजारपेठा बंद ठेवत निषेध व्यक्त केला। तर विद्यार्थ्यांनी देखील पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली। रत्नागिरीतल्या चिपळूणमधील सावर्डे येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला। यावेळी बाजारातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती। तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी देखील आपला संताप व्यक्त केला। तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना यावेळी आर्थिक हातभार लावण्यासाठी निधी जमवायला देखील नागरिकांनी सुरुवात केली आहे। तिकडे रत्नागिरीच्या खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। खेड परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती। तर हजारोंच्या संख्येनं नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। वर्ध्यामध्येही व्यापाऱ्यांनी बंद पाळला। तर काही ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या। यावेळी युवा व्यापाऱ्यांनी रॅली देखील काढली। हिंगोलीमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलंय। तर शहरामध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या। भुसावळमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ दुकानं बंद ठेवण्यात आली होती। तर सर्व समाज बांधवांनी एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला।
सोबतच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या। यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं। रायगडमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध रॅली काढण्यात आली। मारुती नाका, शेतकरी भवन, आंबेडकर चौक भागामध्ये या रॅली या ठिकाणी काढण्यात आल्या, तर महाड, श्रीवर्धन इथे पाकिस्तानचे झेंडे जाळून तुडवण्यात आले। येवला आणि चांदवड तालुक्यातल्या गावांमध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आला होता, तर पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती। सांगलीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली, तर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या 1 दिवसाच्या पगारामध्ये कपात करत शहीदांना आर्थिक मदत करण्याचं ठरवलंय। इंदापूरमध्ये हुतात्मा जवान स्मृती चिन्ह लावून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी शेकडो नागरिकांनी एकत्र येत शहीदांना श्रद्धांजली वाहिली, तर संतप्त झालेल्या नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे जाळले। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या घारगाव इथे सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करून पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं। सांगलीमध्ये सर्वपक्षीय कृती समिती आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळला। शहरामधून रॅलीचंही आयोजन करण्यात आलं, तर निषेध रॅली काढून शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। पुलवामातील दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला जिल्ह्यातल्या व्याळा इथल्या ग्रामस्थांनी अन्नत्याग करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। सोबतच हल्ल्याचा निषेध करत गावच्या प्रवेशद्वारावर काळा झेंडा लावण्यात आला होता। अमरावतीच्या चांदूरमध्ये कॅन्डल मार्च काढून नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाही देण्यात आल्या। तर पुलवामा इथल्या अतिरेकी हल्ल्यात साताऱ्यातील रुई गावातील सुशांत हे जवान जखमी झालेले आहेत आणि त्यांना तब्येतीसाठी गावातील त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांनी देवाला अभिषेक घालून प्रार्थना केली आहे। पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा माळशिरसमधील पिलीव इथे नागरिकांनी एकत्र येत निषेध केला। व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या ठिकाणी आपला संताप व्यक्त केला। माळशिरस तालुक्यातील अकलूज इथे मुस्लिम समाजाने आणि ग्रामपंचायत समितीने एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। मुस्लिम समाजातर्फे पदयात्रा काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। अंबरनाथ व्यापारी संघानं पाकिस्तानी आणि चीनी वस्तू खरेदी आणि विक्री न करण्याची शपथ घेतली। एका दिवसाचा संपूर्ण नफा शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला। पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची तळी उचलणारे काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूंची द कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी करण्यात आली आहे। यापुढे या शो मध्ये सिद्धू यांच्या जागी परीक्षक म्हणून अभिनेत्री अर्चना पूरण सिंग छोट्या पडद्यावर दिसणार आहेत। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अखेर संपल्यात जमा आहे, कारण भाजपनं शिवसेनेच्या अटी मान्य केल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। आता फक्त युतीच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे। भाजप नेते आणि राज्याचे मंत्री विनोद तावडेंनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे प्रमुखांशी सविस्तर चर्चा केल्याचं कळतंय। ही भेट राजकीय नसल्याचा दावा विनोद तावडेंनी केला असला तरी कृष्णकुंजवरच्या गुप्तगूमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय। बीड जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायटीचे थकीत वेतन आणि 2% गाळा देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर गटसचिवांनी तळ ठोकलाय। ऐन दुष्काळात गेल्या 20 महिन्यांपासून त्यांना थकीत वेतन देण्यात आलेलं नाहीये आणि म्हणूनच गटसचिव आर्थिक अडचणीत सापडले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना यावेळी त्यांच्या हस्ते मनमाड धुळे इंदूर रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नवीन रेल्वे मार्गाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। जुन्नरमधील रेणात्रीच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव इथे द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। पुढील 4 दिवस हा महोत्सव या ठिकाणी सुरू राहणार आहे। या महोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली आहे। बहुजन वंचित आघाडीनं परभणी, हिंगोली वगळून मराठवाड्यातील सर्व जागांची घोषणा केली आहे। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडीची ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन महाडाच्या भिलारे मैदानावर पार पडलं। महाडच्या भिलारे मैदानावर या ठिकाणी पार पडलं असून यावेळी प्रामुख्याने शिक्षकांसाठीची काही अंशी सक्ती जी होती ती रद्द करण्यात आली असून नवीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। पुलवामा इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माघी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती। यात्रेच्या बंदोबस्तासाठी यापूर्वीच सुमारे 1100 पोलीस तैनात करण्यात आले आहेत।
पुलवामा येथे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी हिंगोली शहर आणि कळमनुरी येथे नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली दिली। तर हिंगोली शहरातील गांधी चौक येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला, तर कळमनुरी शहरातील बस स्टँड ते गुजरी चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। भंडारा जिल्ह्यातील प्रेम वनवे यांच्या शेतात लिंबाच्या झाडातून पांढऱ्या रंगाचं द्रव्य निघत असल्यानं ते पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। गावकरी या घटनेला अंधश्रद्धेचं रूप देत असून याला आळा घालण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरली आहे। गुहागरमधील वेळमंब गणेश मंदिराजवळ बस आणि दुचाकीचा अपघात झाला। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून यामध्ये 2 जण किरकोळ जखमी झाले, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। देशाच्या शूर सैनिकांची कथा सांगणारं मराठी नाटक ऑपरेशन जटायू या नाटकाचा काल 25वा प्रयोग मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला। यावेळी सर्व कलाकारांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। नवी मुंबई महानगरपालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 91 लाखांचा कोणतीही करवाढ नसल्यानं नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून अवयव प्रत्यारोपणासाठी एक यकृत परळ इथल्या ग्लोबल रुग्णालयामध्ये लोकलने आणण्यात आलं। या प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जातोय। माघी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरी नगरीत दाखल झालेत। विठ्ठलाची नित्यपूजा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी पार पडली, तर दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीनं 24 तास स्वच्छ आणि थंड पाण्याचा पुरवठा या ठिकाणी केला जातोय। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक गतीनं शत्रूवर हल्ला करणारं MiG-29 हे लढाऊ विमान ताशी 1300 किलोमीटर वेगानं मिग विमान झेपावतं आणि काही क्षणात शत्रूच्या तळावर आगीचा वर्षाव करतं। आणि हे MiG-29 हे जे विमान आहे ते निश्चितच लष्कराची ताकद आणखीन वाढवत आहे। शत्रूच्या भूभागात जाऊन त्यांच्या जमिनीवरील हालचाली खेरून तिथलं तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारतीय हवाई दलात आहे आणि सुखोई विमानांनी आपल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब हल्ला करत काल याचं प्रात्यक्षिक दाखवलंय। भारतीय हवाई दलातील MiG-27 या लढाऊ विमानाची शत्रूवर हल्ला करण्याची जबरदस्त ताकद काल पाहायला मिळाली। युद्धात शत्रूचा इंधनासाठी महत्त्वाचा वाटा असतो आणि या युद्ध सरावात MiG-27 विमानानं शत्रूच्या इंधन साठ्यावर कशा पद्धतीनं हल्ला केला जातो याचं प्रात्यक्षिक दाखवलंय। उंचीवरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी तेजसचा वापर केला जातो। यावेळी तेजस विमानाचं देखील चित्तथरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात आलं। आणि आता बघत देशविदेशातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। व्हॉट्सअपने देऊ केलेल्या एका नव्या फीचरमुळे अनाहूतपणे ग्रुप सदस्य होण्याची डोकेदुखी थांबणार आहे। या नव्या वैशिष्ट्यानुसार एखाद्या नव्या ग्रुपमध्ये आपल्याला कोणी समाविष्ट करावं याबाबतचे अधिकार हे व्हॉट्सअपनं थेट युजरला दिले आहेत। नागपूरमध्ये 10 वाजता उतरणारं इंडिगोचं विमान विमानतळावर VIP रेलचेल असल्यामुळे काही काळ आकाशातच घिरट्या घालत होतं। अखेर हैदराबाद इथे सकाळी 10:30 वाजता हे विमान उतरवण्यात आलं। जवळपास 1.5 तास विमानतळावर हे विमान थांबवण्यात आलं होतं। बातमी क्रीडा विश्वातून सायना नेहवालनं राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचं विजेतेपद पटकावलंय। अंतिम फेरीत सायनानं सिंधूचा 2 सेटमध्ये पराभव केलाय, तर सायनाचं हे 4थं राष्ट्रीय विजेतेपद ठरलंय। भारताच्या हवाई दलानं पोखरण इथे युद्ध सराव केलाय। या युद्ध सरावाला भारताचा संसदपटू आणि माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता। याबाबतची माहिती सचिननं आपल्या ट्विटरवरून दिली आहे। आणि बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।